अनेक लोक कायम म्हणतात की पुरोगामी विचार, पण कृतीत कधी त्यांनी ते केलेलं नाहीये. एकमेव अजितदादा महाराष्ट्रातला नेता आहे जो बोलत नाही पण तो करून दाखवतो. कायम हे लोक म्हणतात की बालेकिल्ला हा काही रोहितदादांचा बालेकिल्ला कधीच नव्हता. हा खरं वास्तविक पाहता बीजेपीचा बालेकिल्ला होता. हिरिरीने भाग घेतला. दादांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे रोहितदादा निवडून आलेले आहेत. हे विरोधक टीव्हीवरती बाईट देताना विरोध करतात, व्यासपीठावरती विरोध करतात, मात्र त्यांच्या मतदारसंघात ते त्यांच्या बॅनर लावतात, ते फॉर्म भरून घेताना त्यांचे फोटो चिटकवत असतात. तर मला असं वाटतं हे डबल ढोलकी कुणी वाजवू नये, दुतोंडीपणा करू नये. तर महाराष्ट्रातली प्रत्येक सामान्य महिला, सामान्य युवती ही दादांसोबत असणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या महायुतीच्या आणि दादांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा माझ्या युवतींचा आणि महिलांचा असणार आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून संध्या सोनवणे यांना नुकतीच युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहेत. त्या अनुषंगाने महिलांचं संघटन वगैरे करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहेत. आपल्यासोबत संध्याताई आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, प्रदेशाध्यक्षपदी आपली नियुक्ती झालेली आहे, तर कुठले आता नवीन आव्हानं तुमच्यासमोर असणार आहेत? दादांनी कुठले तुम्हाला आदेश दिलेले आहेत की संघटन वाढवण्यासाठी? खरं तर युवती प्रदेशाध्यक्षपदी अजितदादा पवार आणि त्याच पद्धतीने सुनील तटकरे साहेब यांनी जी जबाबदारी दिलेली आहे, खरं तर आव्हाने काहीच नाही आहेत समोर, जबाबदारी वाढलेली आहे. त्या जबाबदारीचं जाणं आहे की आपल्याला आपला पक्ष, आपलं संघटन हे तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे. प्रत्येक घरापर्यंत अजितदादा आणि अजितदादांचा पक्ष, अजितदादांचे विचार जे आहेत ते आम्हाला आणि विशेषतः आमच्या सगळ्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना पोहोचवणं ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात आमच्या सर्वांवर आहे. ताई, येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत, प्रतिस्पर्धी रोहित पवार आहेत. त्या अनुषंगाने अजित पवारांनी कुठंतरी कर्जतकडे जास्त लक्ष दिलं आहे, कर्जत जामखेडमध्ये लक्ष दिलेलं आहे. काही निर्देश वगैरे दिलेले आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने? खरं तर कर्जत जामखेडवरती अजितदादांचं विशेष प्रेम आहे आणि विशेष लक्ष आहे. अजितदादांना मानणारा खूप मोठा जनसमुदाय तिथे आहे. मला असं वाटतं की आम्ही कुणी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलेलं नाही आहे, कारण आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की अजितदादांना मानणारा इतका प्रचंड मोठा गट आहे. त्यामुळे कायमच ही सगळी जनता कर्जत जामखेडची जी आहे ती दादांच्या पाठीशी आहे, दादांच्या सोबत आहे. आणि राहिला प्रश्न की माझ्यावर काय जबाबदारी दिलेली आहे, तर कायमच सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन, एकत्रित घेऊन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी दादांनी माझ्यावर दिलेली आहे. तुम्ही 2018 पासून सक्रिय राजकारणात आहात. आता नव्याने तुमच्याकडे एक महत्त्वाचं पद आलेलं आहे, तर महिलांचं संघटन वगैरे करण्याची जबाबदारी आहे. तर कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही महिलांपर्यंत पोहोचणार? राष्ट्रवादीची वाढ होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार? खरं तर जबाबदारी आत्ता दिली असली तरी तुम्हाला माहिती आहे की जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पात अजितदादांनी लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर ती विद्यार्थ्यांची जे आता शिक्षण मध्ये माफी केलेली आहे फीमध्ये, त्याच पद्धतीने पिंक रिक्षा असेल, असे महिलांसाठी एक ना अनेक महिलांसाठी, युवतीसाठी स्कीम काढलेल्या आहेत, योजना काढलेल्या आहेत. या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून ते करून घेणं, कारण असं असतं की खूप आजपर्यंत योजना आल्या आणि त्या पोहोचल्याच नाही आहेत. आज लाडकी बहीण योजना ही इतक्या झपाट्याने, पहिल्यांदा आपण असं होताना पाहतोय की इतक्या झपाट्याने ती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे, घराघरात पोहोचलेली आहे. तर ह्याच सगळ्या ज्या योजना आहेत, ज्या आमचे नेतृत्व, आमचे अजितदादा यांनी ज्या मांडलेल्या आहेत, त्या आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्यात, युवतींपर्यंत पोहोचवायच्यात. आणि पक्ष संघटन म्हणलं तर की अजितदादा हे कायम पुरोगामी विचाराला मानणारे आहेत. अनेक लोक कायम म्हणतात की पुरोगामी विचार, पण कृतीत कधी त्यांनी ते केलेलं नाहीये. एकमेव अजितदादा महाराष्ट्रातला नेता आहे जो बोलत नाही पण तो करून दाखवतो, दिलेला शब्द पाळतो, अशी त्यांची ख्याती आहे. आणि मला असं वाटतं की माझं इतकं मोठं उदाहरण कुठलंच नाहीये की एका वंचित घटकातली, बहुजन समाजातली, अतिशय ग्रामीण भागातली, जिला कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नाहीये, अशा मुलीला जेव्हा दादा पद देतात, अशा मुलीला जेव्हा दादा राज्याची महत्त्वाची जबाबदारी देतात, तेव्हा मला असं वाटतं की हे देणं एका सामान्य कार्यकर्तीला दिलेला न्याय आहे. दादाचे जे हे विचार आहेत, खरं तर हे पद हे माझं नसून हे सगळ्या आमच्या समाजाचं आहे, सगळ्या समाज घटकांचं आहे. या सगळ्यांना न्याय देणं ही माझी प्रमुख जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने अजितदादा कशा पद्धतीने
पुरोगामी विचार असतील, ह्या थोर पुरुषांचे विचार बाळगतात, कृतीत बाळगतात, हे मला लोकांपर्यंत पोहोचवणं सध्या महत्त्वाचं वाटतं. आणि त्याच पद्धतीने आमच्या अनेक युवती संघटन हे आमचं वर्षानुवर्ष चालू आहे. तुम्ही पाहत असाल की आजही आमच्या पक्षात युवती ह्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि याच युवती आज जी संख्या आहे त्याच्या दुप्पट, त्याच्या 10 पट करण्याचं मानस आम्ही सगळ्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र ठरवलेलं आहे. गेल्या वर्ष 2 वर्षात पाहिलं आपण तर राजकीय पक्षांमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी देखील एक संघ होती, त्यामध्ये उभी फूट पडल्यानंतर 2 गट तयार झाले. 2019ला तुम्ही जे युवा आता विद्यमान आमदार आहेत रोहित पवार, त्यांचा प्रचार केला. मात्र आता त्यांच्या विरोधात, आता महायुतीमध्ये तुम्ही आहात, तर त्यांच्या विरोधात तुम्हाला आता आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार. तर कसं पाहता? खरं तर या गोष्टीकडे पाहताना मला आठवतं आहे आजही की मी जेव्हा पक्षात काम करायला चालू केलं तेव्हा अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून चालू केलं होतं. आणि त्या काळात मी आता आधीही सांगितलं तुम्हाला की खूप मोठा जनसमुदाय आहे जो दादांना मानणार आहे, अजितदादांना मानणार आहे. आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळ्यांनी हे काम केलं. कारण आम्हाला कायम कुठलाही उमेदवार हा तो उमेदवार नसून अजितदादा स्वतः प्रत्यक्ष उभं आहेत असं आम्ही काम केलेलं आहे. राहिला प्रश्न, तुम्ही म्हणतायत की आता 24चं चित्र काय, तर मला असं वाटतं की कायम हे लोक म्हणतात की बालेकिल्ला बालेकिल्ला, हा काय रोहितदादांचा बालेकिल्ला कधीच नव्हता. हा खरं वास्तविक पाहता BJPचा बालेकिल्ला होता. याच्यात अजितदादांनी लक्ष घातलं आणि याच्यात अजितदादांनी हिरिरीने भाग घेतला. दादांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळं रोहितदादा निवडून आलेले आहेत. तर मला असं वाटतं की आता दादांची जी भूमिका आहे या निकालावरती खूप मोठा परिणाम देणारी आहे. आणि दादांचा जो आदेश आहे तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहे. आम्ही महायुतीसोबत आहोत आणि आम्ही महायुतीसाठी काम करणार आहोत. जेव्हा महायुतीमध्ये अजितदादा म्हणून जेव्हा असतात तेव्हा ही शक्ती समोरच्या उमेदवाराला नक्कीच मला असं वाटतं नेस्तनाबूत करेल. तटकरे साहेब येऊन गेले होते काही दिवसांपूर्वी, तर त्यांनी चाचपणी केलेली होती की 12ही विधानसभा मतदारसंघांची त्यांनी चाचपणी केली की विधानसभाच्या अनुषंगाने ते उमेदवार देतील. राजकारणात युवांना संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. कुठेतरी तुम्ही इच्छुक आहात? नाही, मी इच्छुक अजिबात नाही आहे. कारण पक्षाने आत्ताच माझ्यावरती राज्याची जबाबदारी टाकली आहे. खरं तर माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे राज्याची जबाबदारी मला पाळणं. कारण आता हा आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे, एक विधानसभा पिंजून काढायचे. त्याच्यामुळं असं आता सध्या माझी काही इच्छा नाही आहे, माझं मानसही नाही आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जे कोणी उमेदवार शरद पवार गटाचे आहेत तर त्यांच्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरतात. तर कुठेतरी आता या विधानसभेच्या अनुषंगाने तिथं महायुतीला कुठेतरी ही विधानसभा निवडणूक जड जाईल असं वाटतं? नाही, अजिबात जड जाणार नाही. तुम्ही आता जो प्रश्न विचारतात मला असं वाटतं तुम्ही लोकसभेच्या निकालावर विचारतायत. लोकसभेच्या काळात प्रचंड दिशाभूल केलेली आहे समोरच्या विरोधकांनी किंवा महाविकास आघाडीने. आणि ती दिशाभूल केलेली आहे, चुकीचं परसेप्शन क्रिएट केलं होतं, चुकीच्या गोष्टी लोकांसमोर. खरं तर जनतेसमोर इतक्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियातून टाकल्या होत्या आणि आता कुठेतरी सगळी जनता जागेवर आलेली आहे. जनता ही कायम सगळ्या गोष्टी न बोलता पाहत असती. आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगते या येत्या 2024च्या निवडणुकीत महायुती ही मोठ्या संख्येने विजयी होणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार. योजनांचा विषय निघाला, एक शेवटचा प्रश्न विचारतो. लाडकी बहीण योजना आता अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये मंजूर केली, तर कुठेतरी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवतच ती योजना राबवली जाते असा विरोधकांकडून प्रचार केला जातोय. मात्र दुसरीकडे फॉर्मही भरण्यामध्ये त्यांचेही काही लोकप्रतिनिधी आहेत. कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? खरं तर विरोधकांचं कामच असतं टीका करणं. म्हणजे कुठल्याही सरकारने चांगली एखादी योजना आणली की विरोधक त्याच्यावरती विरोधच करत असतात. परंतु मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातात ती योजना राबवण्याची शक्ती असते आणि ती व्यक्ती फुल फ्लेज ती योजना लोकांपर्यंत पोहोचवत असते तेव्हा विरोध तर हा होणारच आहे. परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ती जनसामान्यांच्या महिलांसाठी आहे, वंचित घटकातल्या महिलांसाठी आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी टीका करणं त्यांनी करत राहावं. परंतु मी कायम सातत्याने एक बघतीये गेल्या महिनाभरात की इतका प्रचंड प्रतिसाद आहे या योजनेला. इतक्या मोठ्या प्रमाणात आज युवती महिला हा फॉर्म भरत आहेत आणि हे विरोधक TV वरती बाईट देताना विरोध करतात, व्यासपीठावरती विरोध करतात. मात्र त्यांच्या मतदारसंघात ते त्यांच्या बॅनर लावतात, ते फॉर्म भरून घेताना त्यांचे फोटो चिटकवत असतात. तर मला असं वाटतं हे डबल ढोलकी कुणी वाजवू नये, दुतोंडीपणा करू नये. जनता ही फार हुशार आहे, त्यांना हे समजेल.
दादांनी एक छोटंसं आवाहन केलं होतं की माय भगिनींनो मला आशीर्वाद द्या. विधानसभेच्या अनुषंगाने योजनाही त्या अनुषंगाने आहे. तर कुठेतरी महिलांचा आशीर्वाद मिळणार का दादांना? 100% मिळणार. आजपर्यंत महिला भगिनी सगळ्या युवती दादांसोबत आहेत. आज माझ्यासारखी जर युवती दादांवरती विश्वास ठेवून या सगळ्या ठिकाणी काम करतीये, तर महाराष्ट्रातली प्रत्येक सामान्य महिला, सामान्य युवती ही दादांसोबत असणार आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या महायुतीच्या आणि दादांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा माझ्या युवतींचा आणि महिलांचा असणार आहे.